खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी रमेश म्हात्रे या नगरसेवकाच्या कानशिलात लगावली याची बातमी अजूनही आलेली नाही. शास्त्रीनगरच्या कल्याण डोंबिवलीच्या महानगरपालिकेच्या रुग्णालयामध्ये रमेश म्हात्रे नावाच्या नगरसेवकाने एका महिला डॉक्टरवर ज्या पद्धतीने हल्ला केला तो महाराष्ट्राने पाहिलेला आहे. मग हा जो सत्तेचा माज आहे आणि दुसरीकडे आम्ही आरोग्यासंदर्भात किती कोट्यावधी रुपयांची तरतूद केलेली आहे याची जाहिरात करत प्रत्येक राजकीय पक्ष मतं लाटण्याचा प्रयत्न करत असतो. आता जे कल्याण डोंबिवली महानगरपालिका असलेलं जे शहर आहे, ज्याची लोकसंख्या 21 ते 22 लाख आहे, तिथे किती खाटांची रुग्णालये महानगरपालिकेची आहेत किंवा राज्य शासनाची आहेत? फक्त 2 रुग्णालये आहेत. एक रुक्मिणीबाई कल्याणचं आणि दुसरं शास्त्रीनगरचं हे रुग्णालय डोंबिवलीमध्ये. मग प्रत्येक नागरिकांच्या मागे म्हणजे 6 ते 6.5 हजार नागरिक जर धरले तर त्यांच्या मागे फक्त एक खाट आहे. मग डॉक्टर असलेल्या श्रीकांत शिंदे यांनी आता मेडिकल कॉलेज काढायचे या रुग्णालयांची संलग्न असं ठरवलेलं आहे. आणि मग खाटांची बेडची संख्या वाढली जाईल यावर ते आश्वासन देऊन बसलेले आहेत. आता मुळात स्मार्ट सिटीच्या अंतर्गत जी कोट्यावधी रुपयांची कामे गेल्या 10 वर्षांमध्ये केली गेलेली आहे, त्याच्यामध्ये लोकसंख्येचा विचार करता कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय झालेलं आहे हे दिसून आलेलं आहे. आणि हेच महाराष्ट्राच्या बहुतांश शहरांमध्ये दिसून आलं. मग आरोग्य सुविधा नाहीत, ICU साठी जे आवश्यक आहे ते नाही, आणि ते नसल्यामुळं त्या गर्भवती महिलेला आणि त्या बालकाला दुसरीकडे न्या असं सांगण्यात आलं. त्याचा राग या नगरसेवकाच्या डोक्यामध्ये भिनला इतका की त्याने थेट हल्ला केला. एकूणच ही जी व्यवस्था आहे आणि कल्याण डोंबिवलीमध्ये नेमकं काय चाललेलं आहे, महाराष्ट्राच्या इतर शहरांमध्ये या संदर्भात काय चाललेलं आहे याबद्दल आपण विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मी कॉमन मॅन म्हणून प्रत्येक नागरिकाचा विचार करतात आणि मी कशा प्रकारे विचार करत आहे याची ती आकडेवारी देखील सांगतात. ते ज्या वेळेला 2.5 वर्षे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून त्यांनी शेकडो जणांना मदत केलेली आहे, हे नाकारता येणार नाही. तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे क्लिनिक, म्हणजे ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल यांनी मोहल्ला क्लिनिक ही कल्पना राबवली आणि ती यशस्वी देखील केली, त्याप्रमाणे करायला निघालेले शिंदे आणि त्यांचे जे खासदार आहेत, असे नगरसेवक आहेत, ते कशा प्रकारे मुजोरीने वागतात आहे, काय चाललेलं आहे. मग त्यामुळं ज्याने असा हल्ला केलेला आहे त्याच्या कानशिलात लगावली का? तशी बातमी आली का? तशी बातमी आलेली नाही. एरवी काय राडा करू आम्ही, जो अंगावर येईल त्याला शिंगावर घेऊ वगैरे वगैरे अशी मर्दमुखीची जी भाषा केली जाते, ती अशा वेळेला का कुठे म्हणजे का तिथं अक्कल का नाही चालली जात? लोकांना का दिलासा दिला जात नाही? आता तुम्ही आकडेवारी जर सांगायची तर ती म्हटली तर ती बघा, हे शास्त्रीनगरचं तिथं 220 बेड आहेत. एक त्याच्यानंतर एक कुठलं मॅटर्निटी हॉस्पिटल, त्याच्यानंतर ते रुक्मिणी हॉस्पिटल, असे सगळे मिळून 330 बेड आहेत. आता याच्यामध्ये लोकसंख्येच्या मानाने त्याची संख्या किती आहे? जसं सुरुवातीला सांगितलं की 6 ते 6.5 हजार लोकसंख्ये नागरिकांच्या मागे फक्त एक बेड आहे. 26 प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, PHC सेंटर आहेत, 50 वेलनेस सेंटर आहेत आणि 59 हे हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे क्लिनिक आहेत कल्याण डोंबिवलीमध्ये. आणि जे 119 नगरसेवक आहेत, ती संख्या इकडे तिकडे होऊ शकते, याच्यापैकी 30% नगरसेवक हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत.
असा अहवाल दिलेला आहे एडीआरने, असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने. आणि मग तुम्ही कुणावर हल्ले करताय? ज्यांच्यावर तुमचे राजकीय काय गद्दार, अमुक दमुक महागद्दार वगैरे जे राडा करतील वगैरे वगैरे, तिथं तुमचं शौर्य गाजवा. त्या बाबतीत तर तुम्ही पूर्ण कमरेचं सोडलेलं आहे. पण तुमचा मर्द बाणा कुठं जागा जागा होतो? अशा ठिकाणी त्या शास्त्रीनगरच्या हॉस्पिटलमध्ये किती गर्दी असते. आणि डॉक्टरांनी म्हटलेलं आहे की तुम्ही सुविधा द्या ना. मग त्या गर्भवती महिलेला तिचा प्राण धोक्यात येऊ नये, त्या शिशूचा प्राण धोक्यात येऊ नये, यासाठी काळजी म्हणून तुम्ही ताबडतोब मुंबई ठाण्याकडे त्याला न्या, असं सांगण्यात काय चूक होती? आणि वेळ दवडू नका असं सांगण्यात आलं. त्या वेळेत नातेवाईकही लगेच कसे नगरसेवकाला बोलून आणतात काय, आणि तो हल्ला होतो काय, आणि मग शिवसेना ही कशी शांत बसते. आता त्याला समज दिली जाईल, अमुक केली जाईल, हे सगळे नाटक केले जाते. वारंवार जे प्रश्न निर्माण होतात, ज्या कमतरता आहेत, त्या आयसीयूच्या बाबतीत आहे, NICOच्या बाबतीत आहे, व्हेंटिलेटरच्या संदर्भातल्या आहे, कार्डियक सेंटरच्या बाबतीत आहे, न्यूरो सर्जरीच्या संदर्भात आहे, ट्रॉमा सेंटरच्या संदर्भात आहे. याबद्दल सरकार का तरतूद करत? बाकी काय घोषणा होतात? इन्फ्रामॅन, म्हणजे देवेंद्र फडणवीस इन्फ्रामॅन आहेत की एकनाथ शिंदे इन्फ्रामॅन आहेत? खरे लोकप्रिय कोण आहेत? मग रस्त्यांचे काम, पुलांचे काम, ते मुंबई पुणे मिसिंग लिंकचं काय झालं ते पाहिलेलं आहे. इकडं घोडबंदर असेल, इकडं कोस्टल रोड असेल, याचे अनेक MMRDAच्या परिसरामध्ये जी कामं चालली आहेत ती हजारो कोटी रुपयांची चालू आहे, लाखो कोटी रुपयांची चालू. कारण कसं आहे, महाराष्ट्राला कसं आहे, म्हणजे फार 1 ट्रिलियन मिलियन त्याच्यामध्ये अमेरिकन डॉलरकडे न्यायचं आहे, महाशक्ती बनवायचं, विकास करायचा आहे. मग तो विकास करताना लोकांचे जीव वाचवण्यासाठी जे काही कोटी रुपये खर्च करता येतील ते का केले जात नाही? कारण याच्यामध्ये काही कमिशन मिळणार नाहीये, याच्यामध्ये देणगी मिळणार नाहीये, त्यामुळे हे केलं जात नाही. आणि मूळ जे प्रश्न आहेत, म्हणजे महानगरपालिकांच्या शाळा असतील, महानगरपालिकेचे हे हॉस्पिटल असतील, पर्यावरणाचे प्रश्न असतील, रस्त्यावरचे खड्डे असतील, याच्या बाबतीत काही करायचं नाही. आम्हाला मोठे प्रोजेक्ट करायचे, महाराष्ट्राचा विकास करायचा, त्या जाहिराती करा. तुम्ही लोकसंख्येचा विचार करून आगामी काळासाठी अत्यंत वेगळे निर्णय घेत आहात, त्याचं लोक स्वागत देखील करतात. परंतु मूळ ज्याचं स्वागत, ज्या पद्धतीच्या विकासाकडे लक्ष दिलं पाहिजे त्याकडं का दिलं जात नाही, हाच खरा प्रश्न. मग आता इंडियन मेडिकल असोसिएशननी मागणी केली, तुम्ही 0 टॉलरन्स ठेवून शिक्षा केली पाहिजे त्या हल्लेखोरांना. केली जाणार आहे का? किती हल्ले होतात डॉक्टरांवर, त्याचा काय विचार केला जातो? बरं, जे डॉक्टर म्हणजे खाजगी क्षेत्रातले विशेषतः ज्या पद्धतीने रुग्णांना ऍडमिट होण्याच्या आधीच बिल, डिपॉझिट भरा वगैरे असे जे आगोरी करतात, त्यांच्यावर कारवाई करा ना तुम्ही. ती कायद्याने केली पाहिजे. त्याचा कारवाई म्हणजे प्रत्यक्ष मारहाण हा हा काही उपाय नाहीये. त्याच्यामुळे आपल्या राजकीय बगलबच्च्यांना सांगताना त्यांचे प्रशिक्षण वर्ग घेता तुम्ही, त्यांना ट्रेनिंग दिलं जातं, त्यांचं ब्रेन वॉशिंग केलं जातं. तू त्या पक्षात आहे, इकडे ये, मी तुला इतके देतो तितकं देतो, याची मार त्याची मार, याचं प्रशिक्षण देताना. तर ह्या सार्वजनिक ज्या व्यवस्था आहेत आरोग्याच्या, त्याच्या ठिकाणी कसं वागलं पाहिजे याचं प्रशिक्षण कोण देणार, हाच प्रश्न. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.